Before I lecture start, 1 minute for setting. Okay, आपला सेकंड चॅप्टर आहे सिंपल ट्रेसेस अँड स्ट्रेन. Okay, first point, as per the second chapter, first point, concept of rigid, elastic and plastic body. मी फर्स्ट तुम्हाला लेक्चरला सांगितलं होतं रिजिड बॉडी, इलास्टिक बॉडी आणि प्लास्टिक बॉडी म्हणजे काय असतं. रिजिड बॉडी काय असतं, त्याच्यामध्ये प्लास्टिसिटी आणि इलास्टिसिटी काय असते, झिरो असते. प्लास्टिसिटी आणि इलास्टिसिटी झिरो असते. ते मटेरियल काय करतं, विदाउट वॉर्निंग डायरेक्ट फेल्युअर होतं. त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं क्लोथ. क्लोथ काय आपण डायरेक्ट काय होतं, त्याच्यावर फोर्सेस अप्लाय केलं तर डायरेक्ट त्याचं फ्रॅक्चर होतं, डायरेक्टली त्याचं फेल्युअर होतं. ते कोणतंही वॉर्निंग देत नाही. और दुसरं एक्झाम्पल बघितलं आपण चॉक. चॉकवर जर आपण फोर्सेस अप्लाय केले तर काय होणार आहे, डायरेक्ट त्याचं फेल्युअर होतं. त्याच्यामध्ये कोणतेही इलास्टिक डायमेन्शन और साईज चेंज होत नाही. त्या मटेरियलला आपण प्रॉपर्टी कोणती म्हणतो, रिजिड प्रॉपर्टी. रिजिड प्रॉपर्टी म्हणजे काय, हार्डर मटेरियल. त्याची डेफिनेशन बघा, रिजिड बॉडी, a body which does not undergo any deformation when subject to external forces is called a rigid body. ज्यावेळेस आपण त्याच्यावर एक्सटर्नल फोर्सेस अप्लाय करतो त्या बॉडीमध्ये कोणतेही चेंजेस होत नाहीत और कोणतेही डिफॉर्मेशन होत नाही, त्या बॉडीला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी. डेफिनेशन लिहून घ्या. डायरेक्ट सेकंड स्टुडंट्स आणि त्यांनी लेक्चर मिसिंग झाले ते स्टुडंट. रिजिड बॉडी त्यामध्ये आपण बघितलं एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे एक क्लोथ टेप आहे. त्याचं काय होतंय, जर आपण दोन्हीकडे फोर्सेस अप्लाय केले ऍट द एंडला सेम फोर्सेस तर काय होणार आहे, त्याचं डायरेक्ट फेल्युअर होतंय विदाउट एनी वॉर्निंग आणि नो एनी डिफॉर्मेशन फॉर रिजिड बॉडी. सेकंड टाइप ऑफ properties of body, elastic body. Elastic body means there have some changes in shape and size when applying external forces. ज्यावेळेस आपण त्या बॉडीवर, इलास्टिक बॉडीवर ज्यावेळेस आपण फोर्सेस अप्लाय करतो ऍट द एंड और लोड अप्लाय करतो त्यावेळेस काय होणार, त्या बॉडीमध्ये त्याचं शेप आणि साईज चेंज होतं, म्हणजे त्याचं काय होणार, एक्सपान्शन होतं. एक्झाम्पल आपण बघितलं, त्याचं एक्झाम्पल रबर. रबरला ज्यावेळेस आपण फोर्सेस अप्लाय करतो रबरवर तर त्याचं काय होणार आहे, फर्स्ट एक्सपान्शन होणार आहे, त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे. ज्यावेळेस आपण रबर ओढल्यानंतर त्याचं काय होणार आहे, लेंथ इन्क्रीज होते. आणि ज्यावेळेस त्याच्यावरचे फोर्सेस आपण रिमूव्ह केलं तर ते काय होते आहे, ते आपल्या ओरिजिनल शेप आणि पोझिशनला येतं. ते मटेरियल झालं इलास्टिक बॉडी. त्या मटेरियल मध्ये काय इलास्टिक प्रॉपर्टीज आहेत. ओके, त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पलला खाली तर स्लाइड मध्ये दिसेल एक मोशन दिलेलं आहे. रबर आहे, रबरला काय केलं, अपोजिट फोर्सेस अप्लाय केले आणि त्याला ओढलं. ज्यावेळेस ओढतो त्यावेळेस काय होणार, त्याच्यामध्ये लेंथ इन्क्रीज होत जाणार आहे कारण त्याच्यामध्ये इलास्टिक प्रॉपर्टीज आहेत. ज्यावेळेस त्याच्यावरचा आपण लोड रिमूव्ह केलं तर ते काय होणार आहे, त्याच्या आहे त्या ओरिजिनल पोझिशनला येतं. त्यामुळे त्याला काय म्हणतं, इलास्टिक मटेरियल और इलास्टिक बॉडी. त्याची डेफिनेशन बघा दिलेलं आहे, अ बॉडी विच चेंजेस इट्स साइज अँड शेप when external forces applied and regain its original shape and size when force is removed. Such body is called as elastic body. ज्यावेळेस आपण फोर्सेस अप्लाय करतो, कोणते आपण फोर्सेस अप्लाय करतो त्यामध्ये टेन्शन फोर्स आणि कॉम्प्रेशन फोर्स सांगितलं. टेन्शन फोर्स म्हणजे काय, अपोजिट असणार एकमेकाच्या इक्वल फोर्सेस असतात. म्हणजे काय झालं, त्याचं पुल केलं जातं, एक रबर पुल केला जातो. जर पुल केलं तर त्याच्यामध्ये काय झालं, एक्सपान्शन होतं. ते मटेरियल असणार आहे इलास्टिक मटेरियल. ओके, एक्झाम्पल लास्ट प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी त्याचं डेफिनेशन बघा, अ बॉडी which changes its shape and size when external forces is applied and does not regain its original size and shape when force is removed. Such body called as plastic body. ज्यावेळेस आपण त्या प्लास्टिक बॉडीवर फोर्सेस अप्लाय करतो त्यावेळेस त्या बॉडीमध्ये काय होणार आहे, सम पार्ट ऑफ इलास्टिसिटी असल्यामुळे एक्सपान्शन होणार आहे. प्लास्टिक बॉडीचं काय होतं, एक्सपान्शन होतं.
एक्सपान्शन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याच्यावरचा फोर्स रिमूव्ह करतो तर ते ओरिजिनल प्लेसला न येता किंवा ओरिजिनल शेपला न येता त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिफॉर्मेशन असतं. डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन लेंथ. जर ते ओरिजिनल लेंथ पेक्षा थोडी लेंथ त्याची इन्क्रीज झाली असेल म्हणजे ते असणारे चेंज लेंथ, ते काय झाले आपले प्रॉपर्टी, प्लास्टिक बॉडी मध्ये असलेली प्रॉपर्टी झाली. इथे एक्झाम्पल बघा, आहे त्या ओरिजिनल शेपला येणार नाही. त्याचं एक्झाम्पल बघितलं आपण, प्लॅस्टिक कॅरी बॅग बघितली. प्लॅस्टिक कॅरी बॅग तुम्ही पण चेक करू शकता घरी. ज्यावेळेस तुम्ही प्लॅस्टिक बॉडी म्हणजे प्लॅस्टिकची कॅरी बॅग जर तुम्ही ओढली दोन हातांनी, त्याच्यावर काय झालं, टेन्साईल फोर्सेस अप्लाय केले तर ते काय होणार आहे, त्याची शेप आणि साईज चेंज होतात. बट ज्यावेळेस तुम्ही ते फोर्सेस त्याच्यावरचे रिमूव्ह करता तर ती ओरिजिनल शेप आहे अशी कॅरी बॅग होत नाही. त्याच्यामध्ये सम डिफॉर्मेशन चेंजेस झालेले असतात त्याच्या शेप आणि साईज मध्ये. त्या बॉडीची प्रॉपर्टी म्हणजे काय झाली, प्लॅस्टिक बॉडी. ओके, अॅनिमेशन मध्ये तुम्हाला एक खाली इमेज दिलेली आहे. ज्यावेळेस आपण फोर्सेस अप्लाय केले प्लास्टिक बॉडीवर, टेन्शन फोर्सेस, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, त्यावेळेस त्यावरचे फोर्सेस आपण रिमूव्ह केलं तर ते काय म्हणणार, त्यामध्ये डिफॉर्मेशन आहे असं राहतं, ओरिजिनल शेपला येतात. जर ओरिजिनल शेपला येत असेल तर ती बॉडी झाली इलॅस्टिक बॉडी. ओके, तीन आपल्या बॉडीचे प्रॉपर्टीज झाले, टाइप झाले ते रिजिड बॉडी, इलॅस्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी. काय डाऊट आहे का त्यामध्ये? नो सर. ओके, नो सर. ठीक आहे. पॅरलली तुम्ही राईट डाऊन पण करा, नसेल तर तुम्हाला ग्रुपवर शेअर स्लाइड केलेले आहे, तुम्ही डायरेक्टली तिथून कॉपी करू शकता. नेक्स्ट पार्ट घेऊया, मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. आतापर्यंत जे प्रॉपर्टी बघितलेल्या ते काय होत्या, बॉडी मधले प्रॉपर्टीज असणार आहेत. ते कोणत्या, रिजिड, प्लॅस्टिक अँड इलॅस्टिक. आता आपण बघतोय की त्या, जर समजा स्टीलचा रॉड आहे, स्टीलच्या रॉड मध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी असतात. स्टील रॉड आहे, स्टील रॉड मध्ये फर्स्ट आपण प्रॉपर्टी बघू शकतो, त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी असू शकते. ज्यावेळेस आपण लोडिंग अप्लाय करतो त्यावेळेस काय होणार आहे, त्याच्यामध्ये बेंडिंग येतं, म्हणजे डायरेक्टली सडन फेल्युअर होत नाही, बेंड येतं, म्हणजे त्याच्यामध्ये इलॅस्टिक, त्याची लेंथ, शेप, साईज चेंज झालेली आहे, त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी आहे. ती झाली एक प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी बघितली तर डक्टिलिटी. डक्टिलिटी प्रॉपर्टी काय असणार आहे, डक्टिलिटी प्रॉपर्टी काय असणार आहे, त्यामध्ये शेप आणि साईज चेंजेस होणार आहे, म्हणजे त्यामध्ये इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असते. थर्ड आपण बघितलं एक रॉड आहे, रॉड मध्ये स्ट्रेंथ असते. स्ट्रेंथ म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फोर्सेस अप्लाय करतो तर त्या बॉडीचं किंवा त्या स्टीलच्या रॉडचं सेल्फ रेजिस्टन्स असणारा फोर्स, म्हणजे ते काय करणार, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो ते काय रजिस्टर करते, म्हणजे ते काय झाली, सेल्फ स्ट्रेंथ ऑफ दॅट मटेरियल. सेकंड टिपनेस. टिपनेस इज डायरेक्टली अपोजिट टू स्ट्रेन असणार आहे. स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे, ज्यावेळेस आपण फोर्सेस अप्लाय करतो रॉडवर त्यामध्ये काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार आहे, चेंजेस होतं. स्ट्रेनचा फॉर्म्युला आपण बघितलेला, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, म्हणजे त्यामध्ये काय होते, चेंजेस होते बॉडीमध्ये, ते झाली त्याची स्ट्रेन. पण ते चेंजेस न होऊ देण्याची किंवा ते बॉडीचं डिफॉर्मेशन न होऊ देण्याची, म्हणजे रजिस्टर करण्याचं चेंज त्याच्या डिफॉर्मेशन, तर ते काय असणार प्रॉपर्टी, टिपनेस ऑफ दॅट मटेरियल. ओके, फर्स्ट वन पार्ट बघूया आपण. स्ट्रेंथ. स्ट्रेंथ आता सांगितलं, तर मटेरियलची ॲबिलिटी असते टू रेजिस्ट द एक्सटर्नल फोर्सेस. डेफिनेशन बघा, an ability of material to resist its fracture under the action of load is called as strength. ओके, मटेरियलची काय असणार आहे, सेल्फ ॲबिलिटी असणार आहे, की त्याच्यावर लोडिंग अप्लाय झाल्यानंतर काय होणार, सम चेंजेस होणार, डिफॉर्मेशन होणार आहे रॉडचं, ते काय रजिस्टर करण्याची ॲबिलिटी असली, ते काय म्हणजे त्या मटेरियलची सेल्फ स्ट्रेंथ, त्या मटेरियलची असलेली स्ट्रेंथ. ओके, नेक्स्ट पार्ट, इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी आपण आताच बघितले डेफिनेशन, त्याच्यामध्ये काय होणार, जे आपण फोर्सेस एक्सटर्नल अप्लाय करतो त्यावेळेस त्या बॉडीमध्ये काय असणार आहे, चेंजेस होणार आहे, आणि ज्यावेळेस आपण ते फोर्सेस रिमूव्ह करतो तर ते काय होते, ओरिजिनल शेप आणि साईजला येतो त्या बॉडीमध्ये. ती बॉडी म्हणजे कोणतं, इलॅस्टिक बॉडी. सेम इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असते मटेरियलमध्ये. स्टीलचा रॉड असेल तर त्यामध्ये वेन आपण फोर्सेस अप्लाय करतो त्यावर अपोजिट आणि इक्वल फोर्सेस जर एंडला अप्लाय केलं ते टेन्साईल फोर्सेस झाले. टेन्साईल फोर्सेस अप्लाय केल्यानंतर काय होणार, त्या बॉडीमध्ये शेप मध्ये साईज चेंज होते. शेप चेंज मध्ये म्हणजे काय होणार आहे, त्याची थिकनेस कमी होणार आहे आणि लेंथ इन्क्रीज होते. तर इलॅस्टिसिटी, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल दॅट रिगेन इट्स ओरिजिनल शेप आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल अप्लाइड लोड इज कॉल्ड एज इलॅस्टिसिटी. आता जी डेफिनेशन सांगितली, ज्यावेळेस आपण त्याच्यावर अप्लाय केलेल्या फोर्सेस रिमूव्ह केले तर ते त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईज येतो, म्हणजे त्या मटेरियलची काय झाली, इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी बघितलं आपण स्टील मध्ये, तर आपण बघितलं बेंडिंग होतं, त्यावेळेस आपण लोडिंग अप्लाय करतो तेव्हाच काय होणार आहे, त्या रॉडचं रॉड काय होणार, बेंड होणार.
इलेस्टिक प्रॉपर्टी आपण काय ज्या फोर्स रिमूव्ह केलं तर ते बेंड झाले, ते बेंड निघत नाही, कारण ज्या स्टील बॉडीमध्ये काय असणार आहे, रॉड मध्ये तर प्लॅस्टिक पण असणार आहे, प्लॅस्टिक प्रॉपर्टी पण असणार आहे आणि इलेस्टिक पण असणार आहे. इलेस्टिक प्रॉपर्टी खूप स्मॉल असते, त्यामध्ये काय होणार, जस्ट लोडिंग अप्लाय कर ते MM मध्ये असणार, 0.01 MM पण असू शकते, चेंजेस होणार आहे. ज्यावेळेस आपण लोड रिमूव्ह करतो तो तेवढा चेंज करणार, रिगन पोझिशन आहे. म्हणजे तुम्हाला बेंडिंग दिसतं, बेंडिंग दिसतं म्हणजे ते काय झालं, तुमची प्लॅस्टिक प्रॉपर्टी ऑफ दॅट स्टील रॉड मटेरियल, ते काय होणार, त्याची ओरिजिनल शेप आणि साईज येणार, ते बेंड तुम्हाला ऍक्च्युअली शो दिसेल. जर साईडवर तुम्ही बघितला एखादा बारवरचा लोड अप्लाय केला असला ते बेंड झालं असतं तर त्याचं रिगेन पोझिशनला येत नाही, म्हणजे त्या बॉडीमध्ये काय झालं, शाहीद रोल नंबर 41 मिसबिहेव करू नका, आधीच सांगितलेलं आहे. ओके, इलेस्टिक बॉडी झाली. जर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण 0.1 MM जरी असेल तर ते काय होतं, रिगेन त्याच्या पोझिशनला येत असेल रॉड, त्या रॉडची काय इलेस्टिक प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी टिपनेस. टिपनेस इज काय असणार आहे, अपोजिट टू स्ट्रेन. ते काय करणार आहे, त्याचं रेजिस्टन्स करणार आहे डिफॉर्मेशन. टिपनेस म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ मटेरियल टू इलेस्टिक डिफॉर्मेशन. ते इलेस्टिक डिफॉर्मेशन होते ते रजिस्टर करण्याची कॅपॅसिटी और ॲबिलिटी और रेजिस्टन्स असणार आहे त्या डिफॉर्मेशनला, ते काय त्याचं टिपनेस. टिपनेसची डेफिनेशन आहे, the resistance of material to elastic deformation under the action of external forces is called as stiffness. पॅरलल मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तुम्ही राईट डाऊन पण करा. कन्सेप्ट जर शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहिता येत असेल तर लिहून पण घ्या. ओके, नेक्स्ट पॉइंट मेलेबिलिटी. मेलेबिलिटी मटेरियलची प्रॉपर्टी. मेलेबिलिटी म्हणजे काय असतं, जर एक स्टीलचा रॉड आहे, स्टीलच्या रॉडवर आपण हाय लेवल म्हणजे हाय इम्पॅक्ट काय केलं, त्याचं लोडिंग अप्लाय केला, हॅमरिंग इम्पॅक्ट लोडिंग म्हणजे काय, ते सडन लोड अप्लाय केला तर त्या बाहेरचं काय होणार आहे, फेल्युअर न होता एक थिन शीट मध्ये तयार होतं. म्हणजे आपण पत्रा बघितला असतं, जे आपले शीट असते, स्टीलचे शीट असते, तर ते कशा तयार करतात, तर ते काय असणार, एक स्टीलचं मटेरियल असणार, त्याच्यावर लोडिंग हाय अप्लाय केलं तर ते थिन प्लेट मध्ये कन्वर्ट होणार. ते ज्या मटेरियलची प्रॉपर्टी असते त्या मटेरियलला म्हणते मेलेबिलिटी प्रॉपर्टी. मेलेबिलिटी प्रॉपर्टी ही कुठल्या मटेरियलवर असते, तर गोल्ड. मॅक्सिमम आपण गोल्ड आपण काय करू शकतो, कोणत्याही शेप मध्ये आपण चेंजेस करू शकतो, एक थिन वायर मध्ये, प्लेट मध्ये और एनी डिझाईन, जसं आपल्या डिझाईन पाहिजे तसं आपण डिझाईन करू शकतो, कारण गोल्ड या मटेरियल मध्ये मेलेबिलिटी प्रॉपर्टी हाय असते. ओके, तिचं डेफिनेशन बघा. It is the property of material by which material can be beaten up in a thin sheet when hammered. ज्यावेळेस आपण हॅमरिंग करतो त्यावेळेस काय होणार, ते थिन शीट मध्ये कन्वर्ट होते, म्हणजे ते काय झाले, त्या मटेरियलची मेलेबिलिटी प्रॉपर्टी. एक्झाम्पल गोल्ड, ब्रास, कॉपर इटीसी. आपण बघितलं थिन वायर शीट मध्ये पण आपण गोल्डचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, ब्रास मटेरियल करू शकतो, आणि कॉपरचं इलेक्ट्रिक वायर्स मध्ये तुम्ही बघितलं असेल, कारण जे इलेक्ट्रिक वायर्स असतात ते कॉपरच्या काय असते, ते थिन वायर शीट मध्ये असतात, कारण त्याच्यावर आपण काय करतो, मेलेबिलिटी प्रॉपर्टी मॅक्सिमम असते त्या मटेरियलची. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. डक्टिलिटी प्रॉपर्टी. डक्टिलिटी प्रॉपर्टी सांगितली, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू विच a material can be drawn in a thin wire by applying tensile force. Malleability and ductility काय प्रॉपर्टी सेम आहे, कारण डक्टिलिटी मध्ये काय इलेस्टिक प्रॉपर्टी मॅक्सिमम असते, इलेस्टिसिटी मॅक्सिमम असते डक्टिलिटी मध्ये. आपण बॉडी बघितली, इलेस्टिक बॉडी म्हणजे ते काय होणार आहे, ज्यावेळेस आपण त्याच्या फोर्सेस अप्लाय करणार आहे त्यावेळेस काय होतं, त्या मटेरियलची लेंथ इन्क्रीज जाते, लेंथ इन्क्रीज होणार आणि त्याची विड्थ डिक्रीज होणार, म्हणजे ते मटेरियल काय होणार आहे, वायर फॉर्मेशन होणार आहे, म्हणजे ते काय तुमची डक्टिलिटी. Okay, example steel, copper, etc. Next property, hardness. Mechanical property of material, hardness, and ability of material to resist wearing action or penetration by a hardened body is called as harder material. Harder material मध्ये काय असणार आहे, प्लॅस्टिसिटी आणि इलेस्टिसिटी. जी बॉडीची प्रॉपर्टी आहे ते काय असते, 0 असते, त्यामध्ये इलेस्टिसिटी प्लॅस्टिसिटी नसते, ते मटेरियल हार्ड असते. जर लोडिंग अप्लाय केलं तर त्याच काय होणार आहे, सडन फेल्युअर होतं. ओके,
ते मटेरियल काय झालं हार्डर मटेरियल. त्याचा आपण एक्झाम्पल बघितलं चॉकवर जर आपण लोडिंग अप्लाय केलं तर ते सडन जे ब्रिटल मटेरियल आहे सडन फेल्युअर होणार आहे. हार्डर म्हणजे काय जर त्याच्या आपण कितीही लोडिंग अप्लाय केलं तर ते इम्पॅक्ट होणार नाही जास्त. ते रजिस्टर त्याच्यावर काय असणार स्ट्रेंथ मॅक्सिमम असणार आहे हार्डर मटेरियलची, कारण ते किती पण लोडिंग अप्लाय करू शकतं, घेऊ शकतं, रजिस्टर करू शकतं. ओके. मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ बॉडी, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल आता आपण बघितलं. आधी आपण प्रॉपर्टीज ऑफ बॉडी बघितल्या, त्याच्यामध्ये कोणत्या होत्या रिजिड, इलास्टिक, प्लास्टिक, मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितली स्ट्रेंथ, त्या मटेरियलची असणारी स्ट्रेंथ, इलास्टिसिटी, स्टिफनेस, त्यानंतर डक्टिलिटी, मेलेबिलिटी आणि हार्डनेस. ओके. काय प्रॉब्लेम मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ मटेरियल, जे न्यू स्टुडंट आहेत त्यांनी सांगा फर्स्ट. मी आणि त्यांचे लेक्चर मिस झालेत, मिस केलेले आहेत किंवा त्यांचा काही पर्सनल प्रॉब्लेम असेल त्यामुळे लेक्चर अटेंड करू शकले नाही अशा स्टुडंटला सांगतो. अदरवाईज ज्यांना बोरिंग होत असतं लेक्चर झालेलं आहे, रिव्हिजन नको असेल ते लेफ्ट व्हा, मिसबिहेवियर इथं करू नका. लेक्चर संपल्यानंतर सांगितलं जाईल मिसबिहेवियरचं काय इफेक्ट होतो ते. ओके. काय प्रॉब्लेम आहे का मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल मध्ये एक्सप्लेन केलेलं प्रॉपर्टी का कोणती प्रॉपर्टी रिपीट करायची आहे का? रोल नंबर 58 आहेत ना प्रेझेंट? रोल नंबर 58. आनंद आवाज येतोय का व्यवस्थित? येस सर. काय प्रॉब्लेम आहे का आता सांगितलं मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये? नो सर. नो सर. ओके. नेक्स्ट पार्ट टाइप्स ऑफ लोड. कोणते कोणते लोड्स आहेत टाइप्स ऑफ लोड जे आपण स्टील बिल्डिंग बघतो. स्टील बिल्डिंग वर असेल किंवा ते काय असणार स्टील बिल्डिंग कोण झालं शेड झालं, शेड टाइप बिल्डिंग, आरसीसी बिल्डिंग. जर लोडिंग आपल्या होतं ते कोणत्या टाइपचं लोडिंग आपल्या होतं त्यासाठी आपल्याला कोणते रिव्हिजन्स घ्यावं लागतात ते आपण बघूया यामध्ये. त्यामध्ये टाइप्स ऑफ लोड, टाइप्स ऑफ लोड स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत असेल. फर्स्ट लोड आहे डायरेक्ट ऍक्सियल लोड. डायरेक्ट ऍक्सियल लोड काय असणार आहे ऍट द सेंटर ऑफ बॉडी, म्हणजे काय असणार कॉलम आहे, कॉलमच्या सेंटरला जर लोडिंग अप्लाय होत असेल सेंटरला तर ते काय झालं डायरेक्ट आवर ऍक्सियल लोडिंग. ऍक्सिस ऑफ बॉडी, ऍक्सिस ऑफ बॉडीला डायरेक्टली ऍट द सेंटर लोडिंग अप्लाय होत असेल. त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत डायरेक्ट लोड आणि ऍक्सियल लोडचे. टेन्साइल लोड अँड सेकंड कॉम्प्रेशन लोड. टेन्साइल लोड म्हणजे काय असणार आहे जर सेम ऑर इक्वल फोर्सेस जर अपोजिट असतील एकमेकांना, जे अप्लाय केलेले फोर्सेस एकमेकाला अपोजिट असतील आणि इक्वल असतील बॉडीवर ऍट द एंडला, तर ते काय झालं त्या बॉडी मधलं टेन्साइल लोडिंग अप्लाय झालं, म्हणजे त्यामध्ये एक्सपान्शन होणार आहे बॉडीचं. ज्यावेळेस बोथ फोर्सेस इक्वल ऑर अपोजिट असतील, इक्वल असतील आणि वन डायरेक्शनला म्हणजे टुवर्ड्स असतील तर ते काय झालं कॉम्प्रेशन फोर्स त्या बार मधले मूल्य कसं त्यांचं काय होणार आहे कॉम्प्रेशन होणार आहे, म्हणजे ते काय झालं कॉम्प्रेसिव फोर्स आपण अप्लाय केला होता. सेकंड टाइप त्यामध्ये इसेंट्रिक लोड. इसेंट्रिक लोडिंग काय असणार आहे जे लोडिंग अप्लाय होणार आहे ते असणार काय कॉलमच्या सेंटर पॉइंट पासून काही अंतरावर जे लोडिंग अप्लाय होणार आहे ते काय असणार आहे आपलं इसेंट्रिक लोडिंग, म्हणजे त्याची काही इसेंट्रिसिटी असते ते डिस्टन्स असणार ते इसेंट्रिक डिस्टन्स ई आपण मेन्शन करू शकतो. शेअर लोड, शेअर लोड ज्यावेळेस दोन मटेरियल कट होते, दोन मटेरियल काय होते कट होतात किंवा दोन मटेरियलच्या पार्ट मध्ये जे फ्रिक्शन होणार, एक मटेरियल आहे समजा ते कट व्हायला लागलं तर दोन्ही पार्ट मध्ये जे फ्रिक्शन होणार आहे ते फ्रिक्शन काय असणार आहे शिअर लोड मुळे येणार. म्हणजे जर फ्रिक्शन होत असेल दोन मटेरियलच्या कटिंगच्या वेळेस तर ते काय झालं आपलं शिअर लोडिंग झालं त्या मटेरियल. वन बाय वन आपण त्याचं टाइप्स बघूया. लोड, टाइप्स ऑफ लोड्स. फर्स्ट टाइप्स ऑफ लोड डायरेक्ट लोड और ऍक्सियल लोड. एक इमेज तुम्हाला इकडे मी शो केली, त्या इमेज मध्ये मला ऍक्सिस ऑफ बॉडी काय असणार सेंटर मधून पास होणारे ऍक्सिस दोन असतात, ते कोणते असणार एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. त्या कॉलम मधून जे ऍक्सिस पास होते ते कोणते एक्स आणि वाय ऍक्सिस असणार आहे. त्या ऍक्सिस वरच लोडिंग अप्लाय होतं, ऍक्सिस ऑन बॉडीच्या ऍक्सिस वरच लोडिंग अप्लाय होत असेल तर ते काय झालं डायरेक्ट आणि ऍक्सियल लोड. ज्यावेळेस आपण बिल्डिंग मध्ये कॉलम असेल बीम असेल तर ते काय असणार त्याची ऍक्सियल लोड ऑन डायरेक्ट लोडिंग अप्लाय होतं आरसीसी बिल्डिंग मध्ये. तर त्याची डेफिनेशन बघा. डायरेक्ट लोड
or axial load when forces whose line of action coincide with the axis of body. जे आपण फोर्सेस अप्लाय करतो त्याचं फोर्सेस अप्लाय करतो म्हणजे ते फोर्स काय असणार ऍक्सिस ऑफ बॉडीला जर कोइन्साइड असतील तर ते काय झालं डायरेक्टली फोर्स असणार. देन द फोर्स कॉल्ड ॲज डायरेक्ट लोडिंग और ऍक्सियल फोर्स और ऍक्सियल लोड. इमेज मध्ये बघा ते तुम्हाला इथे दिसत असेल डायरेक्टली काय अप्लाय कॉलम आहे. कॉलमच्या काय झाली ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस त्याच्यावर जे लोडिंग अप्लाय होणार ऍक्सिस ऑफ बॉडीला कोइन्साइड होणार आहे जे लोडिंगची लाईन आहे फोर्स ऑफ लाईन असणार आहे ते काय झालं डायरेक्ट ऍक्सियल लोड झालं. ओके त्याचे दोन टाइप्स आहेत कॉलम आणि ऍक्सिस ऑफ मेंबर. त्याचे आपण दोन टाइप्स बघितले त्यामध्ये कोणता आहे फर्स्ट टाइप असणार आहे लोडिंगचा टेन्साइल लोड. डायरेक्ट लोडिंगचे दोन टाइप्स आहेत टेन्साइल लोड आणि कॉम्प्रेशन लोड. टेन्साइल लोड ची डेफिनेशन बघा when two equal and opposite forces are acting always from each other then it is called as tensile forces. टेन्साइल फोर्सेस म्हणजे काय जर आपण एक कॉलम बघितला कॉलमवर एखादा इलेक्ट्रिक रॉड बघूया त्या रॉडवर काय केलं आपण अपोजिट फोर्सेस अप्लाय केलेले आहेत इच अदर जे एंडला काय केलेले आहेत अपोजिट फोर्सेस अप्लाय केले. जर ते फोर्सेस कोणते असणार आहेत टेन्साइल फोर्सेस जर ते अपोजिट असेल तर एकमेकांना ऍट द एंड ऑफ बार त्यामध्ये काय होणार आहे त्याचं डिफॉर्मेशन होणार. डिफॉर्मेशन मध्ये काय होणार त्याची लेंथ काय होणार इन्क्रीज होत जाणार आहे आणि त्याची विड्थ काय होणार आहे डिक्रीज म्हणजे ते थिकनेस कमी होणार आणि लेंथ इन्क्रीज होणार. त्या प्रॉपर्टी जर असेल आणि लोडिंग तर अपोजिट इच अदर असेल तर ते काय जर आपण लोडिंग अप्लाय केलं त्याला म्हणतो आपण टेन्साइल लोडिंग. त्यामुळे त्याचं काय होणार आहे एक्सपान्शन होणार आहे म्हणजे टेन्साइल लोडिंग अप्लाय केलं. ड्यू टू टेन्साइल फोर्सेस लेंथ ऑफ बॉडी इन्क्रीज आणि डायमीटर डिक्रीजेस. ओके एक अॅनिमेशन तुम्हाला इथे ऍड केलं ना त्यामध्ये तुम्हाला दिसतं फोर्सेस कसे अप्लाय होणार टेन्साइल फोर्सेस 12 या 5 च्या काय अपोजिट फोर्सेस बोथ एंडला काय अपोजिट फोर्सेस आणि इक्वल फोर्सेस असणार आहे. पी फोर्स अप्लाय केला इथे अॅनिमेशन बघा खाली इथे अॅनिमेशन आहे खाली खाली साईडला सर्कल करतो त्यामध्ये बघा फोर्सेस ज्यावेळेस आपण अप्लाय केलं म्हणजे काय करणार एक रॉड आहे रॉडला जर आपण पुल केलं बोथ एंडला तर काय होणार त्याची लेंथ इन्क्रीज होत जाणार आहे आणि त्याची विड्थ डायमीटर और त्याची थिकनेस काय होणार आहे डिक्रीज होत जाणार ऍट द मिड पॉइंट. म्हणजे ते कोणता जाणार ज्यावेळेस फेल्युअर जातं तिथे आपण काय म्हणू शकतो नेक पॉइंट म्हणू शकतो. नेक पॉइंटला तिथे आपण कट गेलो तसं. ओके टेन्साइल फोर्सेस समजत असेल बोथ एंडला ज्या फोर्सेस अप्लाय करणार आणि रॉडची लेंथ काय इन्क्रीज होणार आणि त्याची थिकनेस काय डिक्रीज होणार कारण त्याच्यामध्ये इलेस्टिक प्रॉपर्टी आहे. जर आहे तर आपण चॉक बघितलं ब्रिटन मटेरियल जर त्याला आपण कॅसा फोर्सेस डायरेक्ट फेल्युअर सेंटर होऊ शकतं ऍट 40 डिग्री मे बी चेंजेस. या फोर्सेस मध्ये जर एक्सपान्शन होत असेल एखाद्या बॉडीचं ऑर्गनचं जर एक्सपान्शन होत असेल तर ते काय झालं त्या बॉडीमध्ये असलेली इलेस्टिक प्रॉपर्टी आणि टेन्साइल फोर्सेस अप्लाय केले त्याचा मिनिंग होतो. ओके खाली टेन्साइल फोर्सेस अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे तर त्यामुळे कसं एक्सपान्शन होते अॅनिमेशन मध्ये दिसते म्हणजे त्याच्या बोथ एंडला अपोजिट फोर्सेस अप्लाय केलेले आहेत. सो दिस टेन्साइल फोर्सेस अप्लाय ऑन दॅट स्टील रॉड. सेकंड पॉइंट कॉम्प्रेशन लोड. सेकंड असणार ते कोणता लोड आपण बघितला डायरेक्ट लोडिंगचा फर्स्ट एक बघितला टेन्साइल लोड आणि सेकंड कोणता असणार आहे ते कॉम्प्रेशन लोडिंग. कॉम्प्रेशन लोडिंग मध्ये काय असणार आहे when two equal and opposite forces are acting towards each other. ज्यावेळेस इक्वल आणि अपोजिट फोर्सेस काय होतात टुवर्ड्स इच अदर एकच ऍक्टिंग काय होते टुवर्ड्स म्हणजे एकमेकाला काय होणार आहे सेम डायरेक्शन मध्ये ऍक्टिंग होणार आहे म्हणजे ते काय त्या बॉडीवर अप्लाय केलेलं कॉम्प्रेशन फोर्सेस देन इट इज कॉल्ड एज कॉम्प्रेशन फोर्सेस. म्हणजे त्या आपण जर एखाद्या रॉडवर आपण कॉम्प्रेशन फोर्सेस अप्लाय केले तर ते काय होणार आहे त्या बॉडीमध्ये कॉम्प्रेशन प्रॉपर्टीज त्याची ऍक्टिव्ह होणार म्हणजे त्या बॉडी मधले काय असणार मोलिक्युल्स त्यांचं काय होणार कॉम्प्रेशन होणार. जर बॉडीचं कॉम्प्रेशन होत असेल तर त्याची काय म्हणतात लेंथ डिक्रीज होणार आहे त्याची थिकनेस काय होणार आहे इन्क्रीज होणार म्हणजे तिथं आपण करतो बल्जिंग ऑफ दॅट मटेरियल. अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसेल इथं ड्यू टू कॉम्प्रेशन फोर्स लेंथ ऑफ बॉडी डिक्रीज अँड डायमीटर इन्क्रीज. त्यात मी सांगितलं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ही बॉडी वेट आपण एक स्टीलचा रॉड आहे असं त्या रोडवर जर आपण
कॉम्प्रेशन फोर्सेस ऍक्ट केले. कॉम्प्रेशन फोर्सेस ऍक्ट म्हणजे काय होणार टुवर्ड्स इच अदर आहे म्हणजे काय कॉम्प्रेशन फोर्स अँड अपोजिट टू इच अदर. जर अपोजिट असेल तर ते काय असणार आहे टेन्साइल फोर्सेस. कॉम्प्रेशन फोर्स अप्लाय होते काय होते टुवर्ड्स इच अदर म्हणजे त्या बार मधले मोलिक्युल्स काय होणार कॉम्प्रेशन होणार. सो दॅट्स मटेरियल्स काय म्हणू शकतो कॉम्प्रेशन लोडिंग अप्लाय केलं. त्यामध्ये खाली नंतर एक ॲनिमेशन व्हिडिओ तुम्हाला ॲनिमेशन एक पार्ट आहे ऍड केलेला आहे तर तुम्हाला समजेल कॉम्प्रेशन लोडिंग मध्ये काय होणार आहे. कॉम्प्रेशन केलं म्हणजे त्याचं काय होणार आहे त्याची लेंथ कमी होणार आहे आणि त्याची विड्थ थिकनेस इन्क्रीज होते. लेंथ और थिकनेस काय होणार त्याची इन्क्रीज होते. म्हणजे त्या मोलिक्युल्स मध्ये काय झालं कॉम्प्रेशन ऍक्टिव्हिटी होते.